भारत चीन सीमेवरील तणाव सध्या वाढत आहे। युद्ध कुणाच्याही हिताचं नाही हे उभय देशांना माहीत आहे। दोन्ही देशांमध्ये सन्मानजनक तोडगा काढणं गरजेचं आहे। या विषयावरती प्रकाश टाकण्यासाठी आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक चंद्रशेखर नेने हे आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत। नमस्कार। नमस्कार। 9:30च्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत। भारत आणि चीन यांच्यामध्ये सरहद्दीवरती कुठेतरी थोडंसं एक तणावाचं वातावरण दिसतं आणि त्याच्यामध्ये भूतान सुद्धा सामील झालं, कारण भूतानच्या भूमीवरतीच हा तणाव वाढल्याचं चित्र दिसतंय। आपण काय सांगाल? हा तणाव जो आहे तो एकूणप्रमाणे भारत आणि चीन यांचे जे सीमा आहे ती 3488 किलोमीटर लांब सीमा आहे, म्हणजे भरपूर मोठी सीमा आहे। चीनकडनं असं एक म्हटलं जातं की माओ त्से तुंगनी सांगितलं होतं की तिबेट हा आमचा हात आहे आणि हाताची जशी 5 बोटं असतात तशी अक्साई चीन, भूटान, सिक्कीम, अरुणाचल ही त्या हाताची बोटं आहेत। त्यामुळे आम्ही ती बोटं हातात घेतल्याशिवाय आम्ही थांबणार नाही, ही चीनची पहिलेपासूनची भूमिका आहे। मधून मधून ते अशा प्रकारचा तणाव क्रिएट करतात आणि आता त्यांनी भूतानचा एक प्यादा म्हणून वापर केलेला आहे आणि भूतान हे एक दुर्बळ राष्ट्र आहे तुलनेने। त्यामुळे भारतावरती डायरेक्ट प्रेशर आणायचं नाही, परंतु भूतानच्या मार्फत प्रेशर आणायचं ही चीनची जुनी नीती आहे। जसं पाकिस्तानला ते एक प्यादा म्हणून वापरतात तशीच ही नीती आहे। पण जिथे ज्या डोकलामावरून वाद होतोय नेमकं त्याचं सामरिक महत्त्व काय आहे? हां, डोकलामा हा जो प्रकार आहे हे एक पठारी विभाग आहे आणि भारत, चीन आणि भूतान या तिघांची सीमा जिथे एकत्र होते तिथे हे पठाराचा विभाग आहे। त्यांना चीनला त्या डोकलामातनं रस्ता करायचा आहे। तो रस्ता केल्यानंतर काय होतं की डोकलामाच्या जस्ट साऊथला एक 50 किलोमीटर साऊथला आपल्या भारताचं ज्याला चिकन स्नेक म्हटलं जातं, म्हणजे अतिशय चिंचोळी पट्टी भारताची एक आहे ज्याच्यातनं संपूर्ण उत्तर पूर्व राज्यांना भारताचं कनेक्शन आहे, उर्वरित भारताचं कनेक्शन आहे। जसं कारगिलच्या युद्धामध्ये कारगिलला जाणारा हायवे पाकिस्तानच्या मार्यात आला होता आणि कारगिल वाचवणं आपल्याला कठीण व्हायला लागलं होतं, तद्वतच संपूर्ण नॉर्थ ईस्ट आयसोलेट करायची असली तर डोकलामा इथून जर ती चिकन स्नेकवरती हल्ला झाला तर आपल्याला तो प्रॉब्लेम होईल। त्यामुळे भारत डोकलामावरही कधीच अशा प्रकारचा रस्ता बांधू देणार नाही आणि म्हणून भारताने तातडीने, म्हणजे भूटानला हे कळलं की डोकलामा हा भूटानचा भाग आहे, भूटानला हे कळलं की तिथे रस्ता बांधतायत, त्यांनी लगेच भारताकडे तक्रार केली, कारण भूतानचं सैन्य हे जवळजवळ नसल्याचंच जमा आहे। त्यामुळे भारताने आपल्या बटालियन तिथे पाठवल्या आणि म्हणून हा तणाव निर्माण झालेला आहे। खरं, अर्थात पण हा प्रश्न डोकलामाशी निगडीत असला तरी तो केवळ डोकलामापुरता मर्यादित नाही। या वादाला एक आंतरराष्ट्रीय कंगोरे सुद्धा आहेत, त्याबद्दल काय सांगाल? असं बघा की चीन जेव्हा या प्रकारच्या सीमावादाची भूमिका तयार करतं तेव्हा ते 1890चं डॉक्युमेंट दाखवतात। 1890चं डॉक्युमेंटला 2017 मध्ये एकदम उभारी यावी हा काही योगायोग नसतो। ही अतिशय वेल प्लॅन्ड मूव्ह असते आणि त्याला 3 कारणं आहेत। हे आत्ता का झालं याची 3 कारणं महत्त्वाची आहेत। एक म्हणजे भारताचं मोदी सरकार आल्यानंतर अमेरिका विशेषतः आणि युरोपियन राष्ट्र यांच्याशी अतिशय घनिष्ठ संबंध निर्माण होत आहेत। अमेरिकेशी सामरिक करार भारताने करायला सुरुवात केली आहे। दुसरी गोष्ट, पाकिस्तानवरती आता कुरघोडी करण्याचे प्रयत्न भारत आणि अमेरिकेकडनं संयुक्त होण्याची शक्यता आहे। त्यामुळे पाकिस्तान रडत त्यांच्या पित्याकडे म्हणजे चीनकडे जाणार हे जवळजवळ नक्कीच होतं। तिसरी महत्त्वाची, इस्रायलमध्ये जेव्हा पंतप्रधान गेले तेव्हा इस्रायलमधनं हाय कपॅसिटी ड्रोन्सची खरेदी भारत करणार आहे, हर्मिस नावाचे ते ड्रोन्स आहेत, हे जवळजवळ नक्की झाले। या सगळ्याचं प्रेशर पाकिस्तानवरती अपरिमितरित्या येणार आहे आणि ते जाऊन प्रेशर घालवण्याकरता त्यांनी चीनला साकडं घातलं असण्याची शक्यता नाकारता येत नाही। आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारत गेले 2 वर्षामध्ये जर बघितलं तर भारताची आर्थिक स्थिती मजबूत होत चाललेली आहे। भारतामध्ये परकीय गुंतवणूक खूप येते असं पंतप्रधान सांगतात, ती कुठनं येते याचा आपण विचार करत नाही। पुष्कळशी गुंतवणूक चीनमधनं काढून भारतामध्ये करण्याचा परकीय संस्थांचा एक प्रकारचा कल दिसतोय। तो कल थांबवावा त्याकरता भारताला इनसिक्युअर करावं म्हणूनही हे केलं असण्याची शक्यता नाकारता येत नाही। खरं, आणि चीनची जी खुडबुड आहे ती फक्त भूतानमध्ये असतला भाग नाही, नेपाळमध्ये आहे, पाकिस्तानमध्ये, अगदी श्रीलंकेत सुद्धा आहे। त्यामुळे भारताला सर्व बाजूने घेरण्याचा प्रयत्न चीनकडून होताना दिसतो। चीनने त्याला नाव ठेवलंय स्ट्रिंग ऑफ पर्ल्स। आपण एक लक्षात घेतलं पाहिजे, चीनचं सगळं सामरिक तत्वज्ञान त्यांचा एक फार मोठा स्ट्रॅटेजिस्ट होऊन गेला sun tzu नावाचा। त्या sun tzuच्या तत्वाप्रमाणे त्यांचं सामरिक, त्यांनी आर्ट ऑफ वॉर नावाचं पुस्तक लिहिलंय, त्याला स्ट्रिंग ऑफ पर्ल्स टेक्नॉलॉजी म्हणतात। भारताच्या सगळ्या बाजूनी मोत्यांची एक माळ करायची आणि प्रत्येक माळेवरती आपापला एक मोहरा बसवायचा। ते थेट ग्वादारपासून ब्रह्मदेशाच्या पोर्टपर्यंत चीनने अशी रचना करायला सुरुवात केलेली आहे आणि त्याचा आपल्याला त्रास होऊ शकतो म्हणून भारताने काउंटर मूव्ह सुरू केले आहेत। ग्वादारला आपण चहाबहार करायला बघतोय, अंदमानमधला आपण बेस मोठा वाढवतोय, ब्रह्मदेशाचं एक पोर्ट आपण वाढवायला घेतलेलं आहे। त्यामुळे ही कटाकटी चालूच राहणार आहे। खरं, पण जर का दोन्ही देशांची तुलना करायची म्हटली, सामरिक सामर्थ्य असेल, आर्थिक साम्राज्य असेल, काय चित्र या आजच्या घडीला आपल्याला दिसतं? सामरिकदृष्ट्या पाहिलं तर चीन निश्चितच आपल्यापेक्षा खूप जास्ती ताकदवान आहे, पण आपल्या लक्षात बऱ्याचशा गोष्टी येत नाहीत।
एक म्हणजे समजा चीनकडे 500 अणुबॉम्ब आहेत आणि भारताकडे फक्त 50 अणुबॉम्ब आहेत, याला काहीही अर्थ नसतो. 50 अणुबॉम्बनी जेवढा हवाक होतो तेवढा हवाक पुरेसा असतो. त्यामुळे कोणीही एकमेकांवर अणुबॉम्ब टाकायला जात नाही. ते फक्त दाखवायचे दात असतात. चीनची खरी जी शक्ती आहे ती त्यांच्या सामरिक सामर्थ्यापेक्षा सुद्धा त्यांनी जे इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलेलं आहे बॉर्डरच्या इथे, ती त्यांची खरी शक्ती आहे. कारण एक लक्षात घ्या, भारताची आणि चीनच्या सीमेमध्ये जी लढाई होईल ती फक्त खिंडींच्या मार्फत होते. तिथे हिमालयाची अतिशय दुर्गम भूमिती आहे. त्यामुळे खिंडीतनंच हल्ला करता येतो. आणि पावनखिंडीचं उदाहरण आपल्याला माहिती आहे की 300 मावळ्यांसह बाजीप्रभूंनी सबंध 1,500चा जमाव रोखला होता. तसं खिंडीतली लढाई मोठी कठीण असते. त्यामुळे एवढी शक्ती असली तरी प्रॉब्लेम नसतो. परंतु आताचं युद्ध फक्त सैनिकांनी लढायचं नसून सगळ्या राष्ट्रांनी लढायचं असतं. त्या सैनिकांपर्यंत रसद पोचायला लागते. ती रसद पोचण्याकरता चीननी रस्ते, रेल्वे, एअरपोर्ट या सगळ्याचं प्रचंड मोठं जाळं तिबेटमध्ये उभारलेलं आहे. त्या मानाने आपलं जाळं थोडं कमकुवत आहे. खरं. पण आता अर्थात त्यातनं निष्पन्न काय होणार? आता योगायोगाने मोदी आणि जिनपिंग हे दोघेही आता हॅम्बर्गमध्ये एकत्र आहेत. बरोबर. ब्रिक्सच्या निमित्ताने त्यांची चर्चा झाली होती आणि अनौपचारिक संवाद सुद्धा, मोदीजींचं ते कौशल्य आहे त्यामुळे त्यांनी तो एक अनौपचारिक संवाद सुद्धा, जरी चीनने म्हटलं होतं की आम्ही बायलॅटरल टॉक्स करणार नाही, अनौपचारिक संवाद त्यांनी साधलेलाच आहे. भविष्यात काय होईल असं आपल्याला वाटतं? साधारण असं बघा की आता चीनचा जो प्रकार चाललेला आहे तो भारतामध्ये खळबळ माजवायची, त्यामुळे भारतामध्ये येणारी इन्व्हेस्टमेंट थांबते, भारताचा आर्थिक प्रगतीचा वारू थांबतो. दुर्दैवाने भारतातलेच काही लोक त्याला मदत करतात. काही लोक देशाच्या विरुद्ध घोषणा देतात, काही लोक चीनच्या बाजूने बोलायला जातात. एक तुम्हाला माहिती म्हणून सांगतो, 62 साली जेव्हा चीनने आक्रमण केलं तेव्हा आपल्या डाव्या पक्षांनी चीनला आक्रमक मानण्याला नकार दिला होता. त्यांना मुक्तीदाते म्हणून त्यांचं स्वागत करावं इथपर्यंत काही मंडळी गेली होती. आता होपफुली असं काही होणार नाही. पण असं करत राहिलं, एक प्रकारची इन्सिक्युरिटी जर येत राहिली तर प्रगती होत नाही. मध्यपूर्वेतल्या कितीतरी देशांमध्ये आपण पाहतो प्रगती शून्य झालेली आहे कारण इन्सिक्युरिटी आलेली आहे. तेव्हा ही इन्सिक्युरिटी करून भारताला प्रगतीपासून रोखावं हा चीनचा उद्देश आहे आणि त्याला एकाच तऱ्हेने आपल्याला तोंड देता येईल. आपण राष्ट्रीय भावनेचं महत्त्व वाढवायला पाहिजे. ते जर एकदा वाढलं तर एक तुम्हाला छोटीशी गोष्ट सांगतो. चीनचं आणि व्हिएतनामचं एकदा युद्ध झालं होतं. व्हिएतनामने नुकतंच अमेरिकेला हरवलेलं होतं. व्हिएतनामने चीनला असा जबरी मार दिला की चीन पुन्हा व्हिएतनामच्या डायरेक्ट वाटेला गेला नाही, कारण व्हिएतनाममध्ये राष्ट्रीय एकजूट झालेली होती. तो तर एवढासा देश होता, आपला 130 कोटींचा देश आहे. या देशाची राष्ट्रीय एकजूट झाली तर चीन काय, कोणीच आपल्यावरती हल्ला करू शकणार नाही. पण भारताकडे पर्याय म्हणजे व्यावहारिक दृष्ट्या म्हणजे राष्ट्रीय एकजूट ही तर एक खूप मोठं ध्येय झालं. सध्याच्या घडीला भारताकडे पर्याय नेमके काय आहेत? भारताकडे 2-3 पर्याय आहेत. एक म्हणजे आपलं सामर्थ्य हे वाढवायलाच लागेल, त्याशिवाय काही चर्चा नाही. सामरिक सामर्थ्य वाढवायला लागेल, इन्फ्रास्ट्रक्चर आपलं तयार करून द्यायला लागेल. त्याच्याहून महत्त्वाचं म्हणजे आपल्याला चीनकडनं जो माल आपण घेतो, आपण चीनचे फार मोठे ग्राहक आहोत, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. एक चुणूक जर आपल्याला त्यांना दाखवता आली की आम्हाला जर वाटलं तर आम्ही तुमच्याकडनं माल घेणं बंद करू शकतो आणि आम्ही पाहिजे तर असं करू की माल तुमचा 1 आठवडा समजा घेणार नाही, म्हणजे सांगायचं नाही 1 आठवडा घेणार नाही. एकदा चीनच्या लक्षात आलं की आपले हे सगळे माल विकण्याच्या मार्केट कमी होत आहेत तर कदाचित चीनला ती भाषा समजेल. खरं म्हणजे चीनला तीच एक भाषा समजते. बाकी शांततेची भाषा 62 पासून आपण केली आणि चीनने ती धुडकावून लावलेली आहे. मला वाटतं आपण इथे आलात आणि एका अतिशय महत्त्वाच्या कळीच्या मुद्द्यावरती आपले विचार सडेतोडपणे मांडले. याबद्दल धन्यवाद. नमस्कार.